शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरुणांचा धिंगाणा। सायलेन्सर काढले, बाईक नदीत फेकली। छत्रपतींच्या कोल्हापुरात तरुणाईचा लाजिरवाणा प्रकार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या कोल्हापूर नगरीतला हा किळसवाणा प्रकार तोही घडलाय शिवजयंतीच्याच दिवशी। गुरुवारी संपूर्ण राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता। मात्र पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत असताना अतिउत्साही तरुणांची अशी हुल्लडबाजी सुरू होती। त्यांनी 60 ते 70 दुचाकींचे सायलेन्सर काढले आणि कर्णकर्कश आवाज काढत अक्षरशः धिंगाणा घातला। एवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही, तर त्यांनी एक बाईक पंचगंगा नदीत फेकून दिली। काहींनी एक बाईक जाळून टाकली। खानाच्या फौजेसारखा धुमाकूळ घालणाऱ्या या टोळक्यानं भुदरगड कसबा सांगावं इथं कहरच केला। त्यांनी एका तरुणावर हल्लाही केला। आता तरुणांच्या या सैतानी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। खऱ्या अर्थानं निंदनीय प्रकार आहे हो, गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार आहे। अहो, शिवचरित्र म्हणजे का तुम्हाला सोपं वाटलं का? शिवजयंती का सोपी वाटली का? शिवजयंती म्हणजे एक विचारांची, प्रबोधनाची, खऱ्या अर्थानं नवीन व्यक्तिमत्व त्या प्रेरणेतून पुढे येतं। शिवराय हे खऱ्या अर्थानं विचारांचे पाईक होते। त्यांनी कुठल्याही व्यक्तींना त्रास व्हावा अशी शिवजयंती नसती। तुम्ही किल्ले जावा, बघा, इतिहास वाचा आणि मग असा हलकटपणा करा। हा हलकटपणा महाराष्ट्राला नव्हे कुणाला सहन होणार नाही। खरं तर शिवजयंती म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम व्हायला पाहिजे। आपल्याला जी शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि आपण ह्या आपल्या स्वतःच्या बरोबर समाजाचा विकास करण्यासाठी शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे। पण हे जे प्रकार झालेले आहेत त्याच्यामध्ये या तरुणांना मिळालेला गांजाचा डोस असेल, दारूचा डोस असेल, हे प्रकार प्रामुख्यानं म्हणजे विसरता येणार नाहीत। यावर कारवाई झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचं प्रतीक। मात्र महाराजांच्या पराक्रमाची पताका जिथं डौलानं फडकते, त्याच कोल्हापुरात तरुणाईनं घातलेला धिंगाणा साऱ्या महाराष्ट्राला लाज आणणार आहे। पोलिसांनी अशा टवाळखोरांचा माज उतरवण्याची गरज आहे। हीच खऱ्या अर्थानं शिवजयंती असेल। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।